नमो नमः। आज आपण श्री सिद्धांत शिखामणीतील जंगम महात्म्य स्थल हे स्थल पाहणार आहोत। समस्त विश्व हे शिवशक्तिमय आहे अशी ज्याची योग्यता आहे त्याला जंगम अशी संज्ञा प्राप्त होते। जंगम महात्म्य स्थलामध्ये जंगम यांची लक्षणे सांगत असताना आचार्य असे म्हणतात की जे शिवस्वरूप आणि आत्मरूप हे समान आहेत असे यथार्थ रीतीने जाणतात त्यांना जंगम असे संबोधले जाते। विश्व हे चित्क्रियात्मक लिंग आहे असे जे जाणतात आणि जे आनवादी मलापासून निर्मुक्त असतात असेच जंगम शिवयोगी होत। त्यांना शिवयोगी ही संज्ञा या ठिकाणी प्राप्त होते। म्हणजेच संसाररूपी घोर अंधकाराचे अज्ञान सद्भक्ताच्या मनातून नष्ट करण्याची ज्यांच्या ठिकाणी योग्यता असते त्यांना शिवयोगी ही संज्ञा प्राप्त होते। आता या शिवयोगी याची लक्षणे सांगत असताना भगवत्पाद पूज्य श्री रेणुकाचार्य म्हणतात, जित कामा जित क्रोधा मोह ग्रंथी विभेदिना समलोष्टाश्म कनका साधवा शिवयोगिनः समा शत्रौ च मित्रे च साक्षात्कृत शिवात्मकः निस्पृहा निरंकारा वर्तन्ते शिवयोगिनः। हे शिवयोगी ज्यांनी काम जिंकलेला आहे, क्रोधावर विजय प्राप्त केलेला आहे, ज्यांनी मोहरूपी ग्रंथींचा भेद केला आहे, ज्यांच्यासाठी माती आणि सुवर्ण हे दोन्हीही समसमान आहेत असे सज्जन ते शिवयोगी होत। ज्यांच्याकरिता शत्रू व मित्र हे समान आहेत, ज्यांना शिवाच्या यथार्थ स्वरूपाचा साक्षात्कार झालेला आहे, जे निस्पृह आहेत, ज्यांच्या ठिकाणी अहंकार शून्यता वृत्ती निर्माण झालेली आहे, अशा साधकांना किंवा अशा जंगमांनाच शिवयोगी ही संज्ञा प्राप्त होते। या ठिकाणी आचार्यांनी जंगमांची किंवा शिवयोगी यांची लक्षणे अतिशय सूक्ष्म रीतीने स्पष्ट केलेली आहेत। असे हे दुर्लभम ही शिवज्ञानम दुर्लभम शिवचिंतनम। या सृष्टीमध्ये शिवज्ञान हे अतिशय दुर्लभ आहे आणि त्याहीपेक्षा शिवचिंतन हे दुर्लभ आहे। हे जे दोन्ही ज्यांना साध्य झालेले आहेत, म्हणजे ज्यांच्या ठिकाणी शिवज्ञान पण आहे आणि जे सतत शिवचिंतनही करतात, असे हे शिवयोगी प्रत्यक्ष शिवस्वरूपच आपल्यामध्ये राहत असतात। अशी या ठिकाणी भगवत्पाद पूज्य रेणुकाचार्यांनी महर्षी अगस्ती यांना उपदेश करताना जंगमांची महात्म्य विशद केलेली आहेत।